बुद्ध फुले शाहू आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत ही क्रांतीभूमी एका अर्थाने आणि ह्या आधुनिकोत्तर आधुनिक काळामध्ये एक असा जटिल विषय आहे की जो जटिल विषय बुद्धाच्या तत्त्वज्ञानासोबत आणि मानवतेसोबत कोरिलेट करून ही कॉन्फरन्स होत आहे। खरं तर हा एक आगळा प्रयत्न आहे। हा आगळा आणि धाडसाचा प्रयत्न आहे। बाबासाहेब असं म्हणतात, रानडे, जिना आणि गांधी या पुस्तकात पान नंबर 50 वर की धाडस ही स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे आणि ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीचं ही कॉन्फरन्स नागपूरमध्ये घेण्याचं धाडस केलेलं आहे त्यामध्ये माझे मार्गदर्शक आदरणीय प्रोफेसर रामटेके सर, प्रोफेसर अनिल डोंगरे सर, मी ज्यांचा अत्यंत फॅन आहे असे माझे मित्र असे मंगेश दैवाले सर, संजय सर, यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया। अजून एक मला याच्यामध्ये एक युनिक गोष्ट अशी दिसते, तुम्हाला सगळ्यांना ते बॅनर दिसत असेल, एआयच्या जगामध्ये हे कृत्रिम जग आहे का, येणारा जग हे कृत्रिम आहे का, म्हणजे यंत्र तंत्र आणि मेंदू यांची घालमेल होणारे हे जग आहे का, या जगामध्ये मिस होऊन जाणारी एक गोष्ट आहे, होऊ शकते, धोका आहे तो, ती आहे BHAI। ही अत्यंत चांगली थीम आहे, त्याचा उच्चार होतो भाई। बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानातला हा अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे, त्याला आपण भातृभाव असं म्हणतो, ब्रदरहूड असं इंग्लिशमध्ये म्हणतात। तर त्यासाठीही मी त्यांचं कौतुक करतो आणि माझ्या मूळ विषयाकडे येतो। खरं तर 10च मिनटं दिलेली आहेत आणि बोलायसारखं खूप आहे। मी संक्षिप्तमध्ये काही मांडण्याचा प्रयत्न करेल, डिटेलमध्ये ज्यांना हवं आहे पुस्तकामध्ये ते आलेलं आहे। माझा विषय आंबेडकरी बौद्ध समुदायाच्या विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, संधी आणि आव्हाने। दोन गोष्टी आहे की आंबेडकरी बौद्ध समुदाय असा मी शब्द वापरलेला आहे, हे सगळे वेगवेगळी गोष्ट आहे। बुद्धिझम एक स्वतंत्र गोष्ट आहे, आंबेडकरवादी हे असणं ही एक वेगळी गोष्ट आहे। मी असं म्हणालो, बुद्धिस्ट कम्युनिटी असं म्हणालो नाही, आंबेडकरवादी बुद्धिस्ट कम्युनिटी असा शब्द वापरलेला आहे। आणि त्यांच्या विकासात एआय काय भूमिका घेऊ शकते या संदर्भाची मांडणी, एक हायपोथेटिकल आणि काहीशी वास्तवातली मांडणी मी माझ्या रिसर्च पेपरमध्ये केलेली आहे। ते मांडताना मी अशा काही गोष्टी ठेवलेल्या आहेत की एआय म्हणजे नेमकं काय आहे, त्याची सुरुवात कुठे होती, कशी झाली आणि त्याचा संबंध बौद्ध तत्त्वज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। बौद्ध तत्त्वज्ञानाचा बेस आणि आधार काय आहे, ते मूल्य काय आहेत, त्याची मांडणी मी माझ्या पेपरमध्ये केलेली आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, तर्कशीलता हा खऱ्या अर्थानं मूल्य गाभा हा बुद्ध तत्त्वज्ञानाचा आहे। आणि एकूणच बुद्ध तत्त्वज्ञान आणि एआय यांच्या संयोगाने कशा पद्धतीने आंबेडकरवादी बौद्ध कम्युनिटी ही मानसिक, भौतिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या त्या विकास करून घेऊ शकते याची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आंबेडकरी कम्युनिटी म्हणजे आंबेडकरवाद म्हणजे काय, बुद्धिझम म्हणजे काय, चळवळ म्हणजे काय, ह्या स्वतंत्र गोष्टी, त्यावर आपण नंतर कधीतरी विस्ताराने चर्चा करू। परंतु आंबेडकरी जी कम्युनिटी आहे, ह्या कम्युनिटीचा जो मेन ऊर्जा केंद्र आहे, ते ऊर्जा केंद्र आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 3 मध्ये आपल्याला दिसतं की बाबासाहेब असं म्हणतात, मराठीमध्ये वेगळा शब्द आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। हा खरं तर असा शब्द नाही आहे, एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज असा शब्द आहे। ही एक ताकद आहे, म्हणजे शिक्षणाची ताकद आहे। पण शिक्षण जर जातीय स्तरीकरणामध्ये जर अडकलं तर ते सर्वांना शिक्षण मिळू शकतं का, तर नाही मिळू शकत। कास्ट सिस्टीम ही फार मोठी अडथळा आहे आपल्या शैक्षणिक किंवा सर्वांगीण प्रगतीमध्ये। परंतु एआय टूलचा आपण जेव्हा म्हणजे मदत घेतो तेव्हा शिक्षण मात्र आपल्याला खुलं झालेलं वाटतं। तिथे कुठेही आपल्याला बंदिस्त, जातीय बंदिस्ता किंवा धार्मिक बंदिस्ता अशी आपल्याला दिसत नाही। वेगवेगळे एआय प्लॅटफॉर्म जसं बायजूज आहेत, वेगवेगळे जे इंटरनेटच्या माध्यमातून जे शिक्षण आहे ते गाव खेड्यापर्यंत आपण एआय टूलच्या माध्यमातून घेऊन जाऊ शकतो। त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीची जी
विघटन झालेलं आहे, जे छकले उडालेले आहेत, ती का उडालेले आहेत? कारण वैचारिक गाभा मिस आहे. म्हणून आपण AI टूलच्या माध्यमातून ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध तत्वज्ञानाचं आपण त्याला संरक्षित करू शकतो, अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत नव्या पिढीनं घेऊन जाऊ शकतो. अशा विविध बाबींवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. AI टूल समता निर्माण करू शकतं का समाजामध्ये? AI टूल स्वातंत्र्य निर्माण करू शकतं का समाजामध्ये? AI टूल न्याय प्रस्थापित करू शकतं का समाजामध्ये? अशा पद्धतीची एक विश्लेषणात्मक मांडणी, हायपोथेटिकल मांडणी मी माझ्या पेपरमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि AI टूलच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल प्रगतीच्या ऐवजी सामूहिक मुक्ती होते का, होऊ शकते का, या संदर्भात सुद्धा माझ्या पेपरमध्ये मी चर्चा केलेली आहे. बाहेर ते डिटेल पेपर तुम्हाला तो वाचायला मिळेल. वेळेची मर्यादा म्हणून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.